चला मा लग्नाला वर्ष झाले 5 मा बाप मरून गेला लाईनाच्या मोठा मायना केला माईवाली माय म्हणते बापू माझी आज्ञा पाळ ठीक आहे माझी गोष्ट बरोबर आहे आज माय एवढाले पोरं 2-2 लेकराचे बाप झाल्याने मी मुडल्या गावात घुमतो लोक मला हसतात आपल्या काबे तुझं लग्न झालं ती बायको 2 महिने झाले तर आपल्या मायच्या घरी गेली मी आज मावाल्या माय संग मा फसला होईल मग एक तर माई बायको आणायला छान नाही तर मी आपला जीव देतो राहून का फायदा आहे माईला आवाज देतो माय का म्हणते ना का नाही ए मा कुठे गेली बा होती म्हणतास हो रे मला सांग 5 वर्षाचा जमाना झाला हो बरोबर आहे तुझा लग्न करून दिली हो 5 वर्ष झाले तुझी बायको उठून पळाली आपल्या माहेर आले ठीक आहे बरोबर आहे बरोबर आहे याची तुला जाण भान नाही आहे काही मा त्याच्यासाठीच तर आवाज दिला मा लग्नाला वर्ष झाले 5 माई बायको आपल्या माईच्या घरी आहे मा मग तिला न्यायला जाऊ का नाही जाऊ असा म्हणजे एवढी बायकोची तुला आठवण येते नाही मा मध्ये हे सांग म्हणते लग्नाला 5 वर्ष झाले म्हणते लग्नाला 5 वर्ष झाले नसून पराली आपल्या माहेर आले न पोरगा मने आणाले जाऊ तिले पडला विचार दिले हो होतील तुझ्या बायकोले मुलबाळा करीन मी त्यांचा खूप लाड निघून जाईल माझ्या बुढापणाचा काळ ठेव तू ध्यान ठेव तू ध्यान तू 3 महिन्याच्या गर्भात माझं पाणी होता पाणी गाव नाही फेकलं नालाय का अरे तो पाणी नाही तू म्हणजे नाही का तो पाणी असा राहते पोटामध्ये गेल्यावर नाही का त्याचा बाळ निर्माण होते म्हणजे तू 3 महिन्याचा असा पाणी होता असं म्हटलं म्हणजे गर्भ होता मा मला हे सांग का उद्या तू मेली मी मेलो मग आपलं हे घर दार वावर शेत संपत्ती कोण खाईन कोणाला म्हणजे देव आपलं गावचं सरपंच आले म्हणून म्हणतात तिला म्हणजे सरपंच का आपल्या देवऱ्यावर का देव होय का चुप रे मला सांग एकुलता एक तू आहेस रे तुझ्या वाचून मला कोणी आहे का नाही एवढा प्रेम मी तुझ्यावर करते मा तुझ्या वाचून आहे माझं कोणा घे तू जाणून मागू कोण मी साथ मागू कोण मी साथ कोण मी साथ माझ्या जीवनाचा नाथ गा धीर धीर हो माझ्या जीवनाचा नाथ गा धीर धीर हो जाईल जीवनाचा नाथ गा धीर धीर हो धीर धीर माझ्या जीवनाचा नाथ मोठी आहे मावाल्या बायकोले आणाले मी नाही येत नाही तर दुसरा नवरा कर नाले का दुसरा नवरा कर म्हणतस मला सांग दुसरा नवरा करायला गेली केली असती तुला असं तेव्हा केली असती मा
आपल्या छात्यावर हात ठेवून सांग मा तू का ठेव हात असा ठेव मग हे मी आपल्या माम्याच्या हो का पप्पाच्या हो आलाय का माम्याचा हो का बापाचा हो म्हणते अरे तू आपल्या माम्यासारखा काऊन दिसतस याचा बी एक कारण आहे म्हणजे कौमा तू जेव्हा माझ्या पोटात होतास ना तेव्हा तुझा मामा घरी येत होता म्हणजे मामा चक्रामध्ये ए तू म्हणजे तूच म्हणजे तू खरी ये म्हणजे काय नाही अरे तुझ्या मामाची सावली पडली म्हणजे मी आपल्या- एका बाईले जेव्हा गर्भधारणा राहते ना हं. तिनं ज्या माणसाचा चेहरा जर पाहिला हं. त्याची रूपरेषा त्या बाळाला मिळते म्हणजे कोणी आपल्या मायसारखा होते कोणी आपल्या बापासारखा होते कोणी माम्यासारखा होते हा. मी माझ्यासारखा तुला- हा. सगळी भानगड सोड बॅग घेणं चाल मा चालतस हो हो तुझ्या दिवासाठी तयार होते हो, हो. नाही तर मला त्या कुत्रीच्या घरी ते पांढर पाय टेंबर नाकी मा- तिच्या घरी येऊसा नाही वाटे मला मग आपल्याला कसं आपलं नाक त्याच्यावाल्या वर्णिल आहे मा आपण गेलो नाही मा तुला याचं का धरलं याच्यामध्ये हो. अरे याच्यामध्ये नाही का मस्त भाकरीनं बेसन पकडली अहो मा सासरसाठी कोंबडीचे आणे धरणं हाय. अरे एवढा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये कोंबडीचा अंडा गरम होते मा हम्म. ते भाकरी सोड ते अंडे सोड मग का पकडू मा मला मला जरा तू देवा घुबड अरे एवढा मोठा घोळ झाला तुला आता दूध दे मा तू पागल झाली का मा म्हणजे काल माई तब्येत बिघडली होती हा बिघडली होती का नाही हा. मी गेलो होतो दवाखान्यात हा डॉक्टर म्हणे दुधा संग गोडी खायची म्हणे आपल्या घरच्या अगे गायचं वा. आपल्या घरच्या गायचं दूध धरलं का म्हणलं असं म्हणजे तू तो दूध म्हणतायस का हो. अरे पकडली माझ्याला हो मा गुल्लू गुल्लू चिलमतोड्या मा हा त्या भजन मंडळ आता चालू आहे का बंद आहे आहे तरी रे हा? मा, आता मस्त तुला चिवडा मांडळचे माणसं आहेत माझ्या मंडळात मांडायचे आहे हो आणि इकडे नागपूर जिल्ह्याचं काही तिकडं पकडलं नाही तिकडं नाही तिकडं काय नाही आहे मा एखादं भजन मन चुप राय देवा धर्माची कधी कृपा होऊन अरे जाईल. देवा धर्माचं म्हणतो तुले. मला कुठं भजन म्हणा मा मला मंजिरा नाही वाजवतात ना काही नाही वाजवतात मा हा? भजन मन चांगलं. माझ्या लाडाच्या बंड्या गा वा माझ्या लाडाच्या पोरा गा चल जाऊ तुझ्या तसा सरला लाडाच्या पोरा गा चल जाऊ तुझ्या तसा सरला तुझ्या तसा सरला तुझ्या तसा सरला माझ्या लाडाच्या पोरा चल जाऊ तुझ्या तसा सरला माझ्या लाडाच्या पोरा चल जाऊ तुझ्या तसा सरला येणार दिसून बाई ती राणी शोभेल राजाला येईल सगळे बाई ती राणी शोभेल राजाला एवढी मोठी बुडी बाडी बाई माझ्या अंगावर दिलास का रे मा तुझी शक्ती आहे तू म्हणतो रेफरंट मध्ये मी होतो त्यात हा? मा मला सांग हा छोका घर अहो हेच तर गाव आहे हे समोरचं घर वय ओके मा अगोदर तर इथे काहीच नव्हतं ना आता काची बिल्डिंग वापरल्या रे अहो ह्या बिल्डिंगा बांधल्या कोट वापल्या कोट बांधले तू म्हणते वापल्या म्हणते तसा नाही अ, हा, मी का म्हणते अ, ते कुत्री घरी आहे का घरी असं ना मले का माहिती थांब बाजूला आवाज मारू का तू मारतस नाही मा हा. मी ना आवाज मारला असता मा हा तर कधी त्या माई बायको मा आवाजानं उठणार नाही हो का आणि मा सासरा झोपला असं त्या आवाजात खलबडून तर उठते मा हो का तो अंबाचा भाऊ म्हणजे मा. थांब 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 बाजूला उभं राह माझ मी काय भेटते रे माझा नाव फुलंदेवी आहे चांगल्या चांगल्या निवडवते मी समजलास हा चिलम तोंड्या माझा इवाई ते मुचूक तोंडी माझी सून
कुत्री टेंबर नाकी ऊच कपारी पांढर पायी अवदसा मेंगली मेली धामन हात मेली कोंबडी कोटची तर तू ये गे बाय तुला कसं कापतो कुत्रे पाय आवाज देतो हा इवा याला गेला ह्याचा धोतर सोडतो माझ्या नात्राचा काय त्याचं नाव थांब थांब अमरनाथ भाऊ अमरनाथ भाऊ थांब थांब अमरनाथ भाऊ मेला का आटला का गे हा कोण आहे हे लवल लोखंडवाले दुसऱ्या घरी जा माझ्या घरी लवल लोखंड नाही आहे पाय न रे मध्ये असा आवाज ऐकू येऊन आला मा बायकोच्या आवाजासारखा ते जसं मेंगली मग आता हे लोक मैत्रीने तर ना आल्या मा सासऱ्याचे हाय! तो मेला नसता तो मरते का रे तो बुटा पांढरे केस पालीस लावला कार्य करते तो मरते का रे तो दाताड्या अजून आवाज द्या जमून अंबादास भाऊ अरे देवा हे सकाळ सकाळी कोणते भिकारी पडले माझ्या घरी ओके, मग? दुसऱ्या घरी जा माझ्या घरी फुकट नाही आहे जा दुसऱ्या घरी ओके का आता आवाज मारू मारू मरू का गे अंबादास भाऊ हो नाही बाई सकाळ सकाळी आवाज मारत आहे ये लवकर बाहेर घे जाऊनच पाहतो बरं ये लवकर काव गे लंबे चोबाडे अशी बेल बेल पाहतात चोबाडे कोण आहे तुम्ही तिथे सासूची वरकी नाही अगे खेकडे हा? मला नाही ओळखत का काय चांगला दुरीन नाही ओळखत मी कोणाला फुलंदेवी तुझी सासू हो. तुला नाही ओळखत? मेली माझी सासू अगे मा. 5 वर्षापूर्वी माझी सासू मेली अगे जास्त टळटळ नको सासू कोणती सासू आहे कोणतं नवरा नाही माझा मला नाही ओळखत तू नाही मला ओळखत. नाही. अगे, हे बघ फुलंदेवी म्हणते मला फुलंदेवी दिकी बाई बापा सोडू का आपल्या मायले अजून उभी बाई चोबाडी माझा भार खाया 5 वर्षापासून कुठे लपला होता तुला ओळखलं का काय नाही ओळखत मी तुला जा अहो मी त्या नवरा काय तर नावाचं फिरवायचं भावरा माया त्या बापाला त्या गेला मायने फसवलं मला एखाद्या स्टूलवर उभा केलं सुटून बुटल्या माझ्या गळ्यात बांधलं तुले त्या बापाला गेला बाप कशाले मला तुझ्या संग जास्त चबर चबर करायचं नाही थांब रे थांब वाट पाहिजे बाप येईल त्या बाप कोणाय आहे माझा बाप बापाला बोलाव थांब रे, वाट पाहिजे हो. बाबा अहो बाबा काय झालं मग बाई बाबा हा माझी सासू आणि माझा नवरा आपल्या घरी आला हा मी तुम्ही नाही आहे म्हणलं तर मला मारहाण केली त्या लोकांनी बाबा बाई तुला बरोबर ओळखलं का हो ओळखली कारण पाय बरं तू कधी कधी ओळखत नाही मग अशी साकुलीवरून येता येता आपल्याला धान दिसला आणि तू म्हणे पाल कांदा होय म्हणे बाबा मला वावरातलं नाही समजलं ना बाबा म्हणून म्हणतो तुला बरोबर ओळखलं का तुला हो ओळखतेच पक्क हो ज्या मग भांडी घासून घे मा बाई घराच्या पाकिस्तानी आले वाटते आपल्या घरी जवाई नमस्कार मामाजी नमस्कार 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 मामाजी नमस्कार 5 वर्षाच्या नंतर आता झोप झाली वाटते कुंभकर्ण बी एवढा झोपला नव्हता मामाजी आम्हाला आता फुरसूत भेटली हो काम असेल ना तुमच्या माग बाबा धान पराठी तुरी लवंगा हे जी सब होते मामा हा मी रिकामी माणसं हो. बोला कोणतं काम पडलं म्हणजे आमचा माल तुमच्या घरामध्ये भरलाय तो माल न्यायला आलो मा घरी कोणता माल आहे तुमच्या अरे म्हणजे माझी बायको तुमच्या घरी आहे तुमची बायको मा घरी आहे म्हणजे तुमची पोरगी मग मला सांगा जवाई अ, 5 वर्षापासून झोपा काढल्या का
आम्हाला फुरसूत आता भेटली, आतावरी नव्हती फुरसूत. माझी मुलगी 5 वर्षापासून माझ्या घरी आहे, हो. तोपर्यंत चेव आला नाही तुम्हाला. बरोबर. आणि आता आज गरज पडली तर बरोबर माझ्या घराकडे आले. मामाजी जास्त लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, हेच! तुम्हाला तुमच्या मायले, तुमच्या कोयला मायले शांत ठेवा पहिले. कोयला खदांच्या कार्यापत्त्या जास्त बोलू नको. मी सासरा वय सासऱ्यासारखे बोला, हो, समजलं? बोलत आहो. ए बाई, हात जोडतो मा, लेजर लाईट नको चमकव. तर मी काय म्हणतो, आम्हाला लवकर पोरगी, तुमची पोरगी द्या ना आम्हाला. बरं, तुमच्या सोबत नमस्कार घेतला, ठीक आहे, नमस्कार. तुमची माय आली, हो. पाठवा इकडे. माग उभी हो. जवाई, तुमच्या सोबत नमस्कार घेतला, हो. आता तुमच्या माय सोबत करतो. काय? ओके मा मला करतो म्हणते. दमसाव कुचक गंडा ए कुचक. मा, तू चुपचाप राह. हा मा सासरा तुले करतो म्हणजे कर. थांब हे कर. कसा करतोस सांग, कसा करतोस? बसल्यानं, उभ्यानं, झोपल्यानं? का करतोस? जवाई जवाई, कर खरा तिथं मामा आल्या करती. पहिले ऐकून घ्या, परिपूर्ण ऐकून घ्या. पहिले दंडा खाली ठेवा. सांग का करतोस तू? परिपूर्ण ऐकून घ्या. मी का म्हटलं? हा तुमच्या माय सोबत नमस्कार करतो. हा शब्द तुम्ही ना खोटा लपून ठेवल्या. तुम्ही बोलू दिला का? बोलू दिला का? एवढ्या लोकांना म्हणतात तुमच्या मायले करतो, मी तुमच्या तोंडा करतो. अरे बोलायच्या पहिलेच तुम्ही गच्ची पकडता माझी. मग बोलू दिला का? आता शांत बसा. ठीक आहे. आता जवाई तुमची पाहिली, ठीक आहे? आता तुमच्या मायची पाहतो. ए, माय इकडे ये. तू खाऊ दे. का पाहिजे पाय? ओय. ओय, मामा, ए, मा. तू हात पाय हलवू नको, चुपचाप राह. आज फुल मर्डर आहे आपला. पाय. जवाई शांत. माझं बोलणं पहिले ऐकून घ्या. मी का म्हटलं, तुमची बोलण्याची पद्धत पाहिली तशी तुमची मायची बोलण्याची पद्धत पाहतो म्हटलं. माझा शब्द पूर्ण झाला का? मामाजी मरून गेले असते माझ्या एका हातानं. नाही नाही, तसे तुम्ही दिसता बॉडीगार्ड दोन्ही. मामाजी मला हे सांगा, हा माय तुमच्या उरावर तरतर धावते, हो, तुम्ही मामाच्या उरावर तरतर धावता. तुम्हाला काही माहीत आहे का? काहून काय झालं? मामाचं ऑपरेशन झालं कायचे जी आणि फते खरमीच्या. पायाचे होते का माणसाचे? बोनिया काय बोलतोस का रे? अहो ते पोट फालन एवढा मोठा नाही निघला का कोण? चुप राह. ते त्याला का म्हणते? तो अल्सरचा म्हणते. मला का माहित, मी म्हणलं खरणी झाली. हाय. चोपाड्या. बोल काय जवाई बोलतो? पहिले परिपूर्ण माहीत करून घेत जा, नंतर सांगत जा. मामाजी हा तुम्ही माणसासारखे माणूस, हो ठीक आहे? माय तुमच्या उरावर धावते. हो. अरे झोका सोडायला फिरा. काही बोलता का जवाई एवढ्या लोकात? कमी का म्हणलं काही पागल गिगल झाले का? डोकं घुमलं तुमचं? म्हणजे काऊन? धोतर सोडा ना मायवर भिडा म्हणता. अरे धोतर सोडा, लंगूट जांग्या नेसाला मामाचा खुर्ची केला. असे बोलले का तुम्ही? मध्ये बोलू दिलं का? ठीक आहे, चला मी तयार आहो. ए मा, आ, हे बरं, का म्हणते तो? कुस्ती खेळतो म्हणते. ओके माय माझ्यासोबत कुस्ती. हो. हा, ये म्हणा. चांगली आपलं मात. तू चुपचाप राह. खोस ना रे. खोस, चांगला खोस. चांगला खोस. सुटायला पाहिजे. मा, अरे निघ ना रे. तू बस. तुला खोसता येत. मा, हा. चल मा. दोन मारू. उभा हा. हा. तू कुस्ती खेळता की मी कुस्ती खेळता? मी अशी मारीन. जवाई झालं का? चल. चांगला खेळ मा. तीन वेळा निसटते ना रे, का करू रे? हे मामा चल. हा. मामाजी हा झालं का? हो, तयार. चाल हात द्या. अच्छा घे. थांब. मा, तुला छातीला माती लागली का? मला नाव. मा, मरून जागेवर म्हातारं वापरून नको यायचं.
तुझ्या मायावर विश्वास नाही का रे? मग याने खालून मारतो बांगडी हो का? हो. चल एक, हा. दोन, चल तीन. एक, कोणी आहे का तुझ्यावर? हा? अरे म्हणून जाशील. तुला पडलं का रे तुम्हाला? एक साईड पुराच गेला. सांग आहे तुझी अजून? कोणत्या चक्कीच्या आटा या हा गडचिरोली जिल्ह्याचा. मग मोप्याच्या चक्कीच्या आटा फेलाय. कोणी आहे का तू रिक्षा? हो जवाई, पुन्हा माझी इच्छा आहे. मामाजी मरून जा. माझी इच्छा आहे, एक वेळा आता तुमच्या मायला पटकवतो 100%. हा, मले पटकतो म्हणजे हा, ते पद्धत नाहीये. बाई तू मागव मा, नाही बाबा. तुले अकल नाही तेवढी तू मागव. मामाजी आता जेवढी ताकद असेल तेवढी पुरी ताकद लावतो तुमच्या मायला 100% पटकवतो आता. चालते म्हणा. दादा सांभाळून. उठ मारा. फुलंदेवी म्हणते मला फुलंदेवी. अगे कुत्रे पेलडोरे के बना के फालका जाके फालका. मामाजी अजून आहे? जवाई, इच्छा पूर्ण झाली, आता नाही इच्छा. माय बारा कोंबडीचे अंडे खाते कच्चे. गरम वाले, गरम गरमच आहे तुमची माय. गरमच आहे. आणि उन्हाळ्यात तपून राहिला. एवढी ऊन तपते ह्या लाईट टपून झाला. जिंदगी भर नाही जितू शकत. खेळताय नको. नाही केलं तर आता तर असंही नाही करणार. मामाजी लवकर पाठवून द्या आम्हाला जाऊ द्या. नाही पाठवत मी, माझी मुलगी नाही पाठवत. बरं, मला खाऊ. मला सांगा, माझी मुलगी जेव्हा तुमच्या घरी पाठवली, माझ्या घरून जेव्हा गेली अशी होती, आणि तुमच्या घरून आली तर पुरी सनकाळी सारखी वारून गेली. आताही जेवत नाही. आमच्या पुन्हा काय हे सांगा. ते जेवत नाही, तिले टकाटकचे पॅकेट, चिप्सचे पॅकेट हो. हे पाहिजे तिले. नाही जेवत तर काय मग आमच्यात न्यार आहे का? पहिले आपला गुन्हा ऐकून घ्या तुम्ही.